वयोवृद्ध पेन्शनधारकांना ट्रेझरी ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या भामट्याला 24 तासात सातारा शहर पोलिसांनी अटक केली। याबाबत सातारा शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक 13 मे रोजी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत शिवम चौगले या व्यक्तीने ट्रेझरी ऑफिस सातारा येथून बोलत असल्याचे सांगून एका वयोवृद्धाला पेन्शन फरकाचे पैसे मिळणार असून त्याकरता वाढवून आलेल्या पेन्शनचे पैसे भरा असे सांगून फिर्यादी ज्ञानेश्वर चोरगे वय 67 वर्ष यांची 71,900 रुपयांची फसवणूक केली। सदरबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्ह्यातील आरोपीने फक्त मोबाईल फोनद्वारे संपर्क करून ऑनलाईन सेवा देणाऱ्या शॉपीमधून रोखीने पैसे घेतले असल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते। त्यानंतर पोलिसांनी 2 पथके तयार करून मोबाईल नंबरच्या तांत्रिक तपास व पैसे पाठवल्याच्या व्यक्तीचा शोध घेऊन आरोपी सोएब अशफाक शेख वय 28 वर्ष राहणार करंजे तर्फे सातारा यास जिल्हा रुग्णालय सातारा येथून मंगळवार दिनांक 14 मे रोजी सापळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केली असता तोच शिवम चौगले नाव सांगून फसवणूक करीत असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली। दरम्यान वयोवृद्ध पेन्शनधारकांना ट्रेझरी ऑफिस सातारा येथून बोलत असल्याचे सांगून फसवणूक झाली असल्यास सदर बाबत तक्रार देण्याकरता तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सातारा शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे।